पण ती वेश्या त्या प्रधानावर प्रेम करत असेल का हो? त्या वेश्येनं ती फळ घेतलं, आपल्या जवळ हातात घेतलं, तिचे डोळे पाणावले. मंगळवेड्याच्या संत भूमीमध्ये श्यामा नायकीन नावाची असणारी नायकीन होती, नाचणी होती, नाचणारी होती, लोकांना खुश करणारी होती. पण म्हणतात ना, चिखलामध्ये कमळ उमलतं, चिखलापासून आलिप्त राहतं आणि जगाला सुगंध द्यायचं कार्य करतं. तशीच ती कान्होपात्रा जशी मंगळवेड्याची महान संत बनली, तशाच पद्धतीनं असणारी ही वेश्या होती. त्या वेश्येनं फळ घेतलं, डोळे पाणावले, म्हणते हे फळ मी खाण्यापेक्षा ह्या प्रजेवर जीवापाड प्रेम करणारा राजा, त्या राजानं जर हे फळ खाल्लं तर किती बरं होईल. कारण नाही तर माझं हे देखणं रूप आहे तोपर्यंत गिरायक आहे, आणि हे मी किती जरी अमर झाले तर मी पवित्र थोडीच होणार आहे. अपवित्र नावाचा ठप्पा आहे फक्त देखण्या रूपाला बाळून या शरीराचे लचके तोडण्यासाठी येणारी हे असणारी सगळी जनता. मी अमर होऊन काय करू? आणि सात्विक असणारी म्हणजे वाईट कर्मानं ते आलेलं जीवन भोगणं, पण विचार जर सात्विक असतील तर तोही जन्म टळतो. कान्होपात्रेला जसं पंढरीनाथानं आपल्यामध्ये विलीन करून घेतलं, कान्होवाला जी प्रिय होती तिचं नाव होतं कान्होपात्रा. हरणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, तैसे लागे झाले मजसी देवा, केव्हा वेगशील केव्हा कृपा करशील, कारण तो बिदरचा बादशाह मला नेहला आलाय रे. मला वाटत नाही आईनं केलं, आईचं शरीर असंच आयुष्यभर गेलं, आईचं जीवन आयुष्य वाया गेलं, तसं माझं जीवन वाया जाऊ नये म्हणून मी कान्होवा तुझ्या दारात आले. आणि भगवंतानं पंढरीनाथानं पायावर डोकं ठेवल्याबरोबर त्या कान्होपात्रेला आपल्यामध्ये विलीन केलं आणि त्या कान्होपात्रेची ज्योत आपल्यामध्ये सामावून घेतली. तशाच पद्धतीनं या वेश्येनं ते फळ घेतलं आणि त्या असणाऱ्या भर्तहरी राजाकडे गेले आणि त्या राजाला म्हणते, महाराज मला एक अमरत्वाचं फळ मिळालंय, मला वाटतं मी अमर होण्यापेक्षा हे फळ तुम्ही खावं आणि तुम्ही अमर व्हावं आणि या प्रजेला तुमचं अपार असं झऱ्यासारखं वाहणार प्रेम मिळावं. त्या राजानं फळ हातात घेतले, डोळे पाणावले राजाचे. देवा, तू मला दिलेलं फळ परत माझ्याच नशिबी आहे म्हणून माझ्याकडे पाठवलं का? पण हे फळ तुझ्याकडे आलं कसं? तिनं सांगितलं. राजानं सगळी माहिती काढली. त्यावेळी राजाच्या लक्षात आलं, आपण जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिनं असं वागावं, आपल्याला धोका द्यावा. या संसारामध्ये प्रेम कुणावर करावं, किती करावं? तुकोबाराय तर म्हणतात, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचुनिया. प्रेम करायचं ना तर त्या देवावर करा, ज्यानं जन्माला घातलं, ज्यानं या सृष्टीमध्ये तुम्हाला निर्मिती केली तुमची, त्याच्यावर प्रेम करा. आणि त्या राजानं त्या क्षणी काय म्हणून अमर व्हावं? ज्यांच्यावर प्रेम करतो ते घात करतात, त्यांना आपण काय म्हणून तोंड दाखवावं? कशासाठी त्यांच्यासाठी जगावं? नाशिवंत आहे. त्या राजानं क्षणार्धामध्ये सगळं टाकलं, सर्वस्वाचा त्याग केला, लंगोट बांधला, भगवी कपडे घातली आणि सर्व राजाचा त्याग करून तो असणारा भूताई